पुरेसी आहे। तर सुदर्शन S-400 नेमकं काय आहे ते आपण बघतोय। सुदर्शन चक्र संरक्षण कवच प्रणाली ही आहे भारताची। भारताच्या दिशेने येणाऱ्या टार्गेटवर अचूक मारा करण्याचं क्षमता याच्यात आहे आणि 400 किलोमीटरच्या अंतरापर्यंत कुठलंही लक्ष भेदण्याची क्षमता या सुदर्शन चक्रची आहे। शत्रूची क्षेपणास्त्र हवेत उद्ध्वस्त करण्याचं खरं तर कौशल्य सुद्धा या सुदर्शन चक्रकडे आहे। निश्चितच विलास, भारताचं सर्वोत्तम संरक्षण कवच हे आहे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे, कारण पाकचा HQ-9 हाणून पाडलेला आहे। जे पाकचं ऑपरेशन होतं ते हाणून पाडलंय या सुदर्शन चक्रनं। नियंत्रण रेषेच्या जवळ S-400 ची तैनाती करण्यात आली। खरं तर 2018 मध्ये हे आपण व्लादिमीर पुतीन यांनी आपल्याला दिलेलं होतं, रशियन आपल्याला दिलेलं आहे आणि अमेरिकेचे फायटर विमानं पाडण्याची क्षमता सुद्धा या सुदर्शन चक्रची आहे, म्हणजे S-400 ची। आणि ऑपरेशन सिंदूर नंतर तैनाती वाढलेली होती, कारण पाकिस्तानवर आपण विश्वास ठेवू शकत नाही। त्याच्यामुळे जो किनारपट्टीचा एरिया आहे, जी इंटरनॅशनल बॉर्डर आहे, त्या ठिकाणी हे जे सुदर्शन चक्र आहे त्याची तैनाती वाढवलेली होती। त्यानंतर अदृश्य F-335 ला सुद्धा उद्ध्वस्त करण्याची क्षमता या सुदर्शन चक्रची आहे S-400 ची। म्हणजे आपण विचार करू शकतो विलास, अदृश्य असं F-35 सुद्धा जर दिसलं तर त्यालाही उद्ध्वस्त करण्याची क्षमता, जे रडारवर दिसत नाही नॉर्मल, ते सुद्धा शोधून काढण्याची क्षमता आहे। 2018 साली रशियाकडून आपण ही खरेदी केलेली होती। त्यांच्यासोबत $5 अब्ज हा सगळा करार झालेला होता। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्लादिमीर पुतीन यांच्यामध्ये हा करार झालेला होता। एक महत्त्वाची बातमी आपल्या हाती येते, पाकचा खोटारडेपणा पुन्हा एकदा उघड झालेला आहे। खरं तर खोटारडेपणाचं दुसरं नावच पाकिस्तान आहे। पाक लष्कराच्या नागरिकांना खोटा दिलासा देण्याचा प्रयत्न सातत्यानं पाकच्या पंतप्रधानांकडून केला जात होता। पाकिस्तान लष्कर नागरिकांना सांगतंय वीज कोसळली। किती हास्यास्पद आहे हे विलास, वीज कोसळल्याचं सांगतायत। जी सिस्टीम होती ती उद्ध्वस्त केलेली आहे भारतानं आणि त्याच्यानंतर खोटा दिलासा देण्याचा प्रयत्न तिकडच्या मासूम नागरिकांना केला जातोय की वीज कोसळलेली आहे। नागरिक स्वतः सांगतात की ड्रोन आलं होतं भारताचं आणि ते ड्रोन इथं त्यांनी हल्ला केला म्हणून हा ब्लास्ट झालेला आहे आणि हे सांगतात वीज कोसळली। काल यांनी असं सांगितलं आम्ही 5 विमानं पाडली, पण त्याचा हातभर पत्र्या सुद्धा ते देऊ शकलेले नाहीयेत की कुठं पाडलं, कोणी पाडलं, कसं पाडलं, कुठला पुरावा नाहीये। हवेत गोळीबार सध्या सगळा सुरू आहे पाकिस्तानचा, कारण तिथल्या लोकांना काहीतरी सांगायला आपण करतोय, हे सांगायला तरी काही करावं लागेल, म्हणून ही सगळी खोटारडेपणाची मालिका सध्या सुरू आहे। आणि आज लाहोरच्या विमानतळाच्या बाहेर एअर डिफेन्स सिस्टीमवरती अटॅक केल्यानंतर हे सांगतात वीज कोसळली। वीज कोसळण्यासाठी आभाळात ढगांची गर्दी असावी लागते। आकाशात ढग नाही आहेत, वातावरण तसं नाही आहे आणि वीज काय जमिनीतून पडली का, हा प्रश्न सुद्धा या निमित्तानं उपस्थित होतो। पाकिस्तानच्या नागरिकांना हे काय मूर्ख समजत आहेत का? पाकिस्तानला हे दृश्य दाखवूया ना आपण। जर पाकिस्तान न्यूज 18 लोकमत बघत असेल तर वीज पडली की काय पडलं हे त्यांना दाखवूया आपण। हे दृश्य आहेत आणि सगळे प्रेक्षक सुद्धा आपले बघतायत की पाकिस्तानच्या याच एअर डिफेन्स सिस्टीमवरती ड्रोन अटॅक करण्यात आला होता। आभाळातून हे ड्रोन कोसळतंय, कदाचित भारतीय मिसाईल आणि ड्रोन वीज बनून कोसळत आहेत, त्यामुळे त्यांनी एक त्याला वीज नाव दिलेलं असावं, असं सुद्धा असू शकतं। व्हिडिओ सुद्धा आपल्याकडे येतोय विलास। यहाँ पे लोगों के अंदर खौफ व हरास फैला हुआ है, लोग अपने बच्चों को लेने के लिए आ रहे हैं। ये फूड स्ट्रीट के हालात है रावलपिंडी के, जहाँ पर सुबह ड्रोन गिराया गया है और पंजाब पुलिस और फोर्सेस खड़ी हैं वहाँ पे। वो कह रही हैं जी आसमानी बिजली गिरी है, शर्म आनी चाहिए यार। तर विलास, आपण बघितलेला आहे कशा पद्धतीने तिकडचे जे नागरिक आहेत तेही भयभीत झाले। आपल्या मुलाबाळांना घेऊन जाण्यासाठी ते गर्दी करताना, घाई गडबड करताना आपल्याला दिसून येत आहेत। पण दुसरीकडे मात्र हास्यास्पद असा प्रयत्न पाकिस्तानचा सुरू आहे, वीज कोसळल्याचं ते सांगतायत। त्याच्यामुळे पाकिस्तान आपली जी अकार्यक्षमता आहे किंवा चुकीच्या ठिकाणी आपली ताकद जो वापरत आलेला आहे त्याच्यावर नेमकी काय वेळ आली आहे याचा अंदाज आपण लावू शकतो। करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केलेला होता, जरी कुवत नाहीये तरी सुद्धा हा एक प्रयत्न करण्यात आला होता। आणि आता जेव्हा डिफेन्स सिस्टीम भारताने नेस्तनाबूत केलेली आहे त्यानंतर तरी पाकिस्तान धडा घेणार का हा सवाल आहे, कारण आपल्या इथून इशारा ऑलरेडी देण्यात आलाय, पिक्चर अभी बाकी आहे। तर पाकिस्तानचा खासदार संसदेत आज अक्षरशः रडताना पाहायला मिळाला। दहशतवाद्यांच्या चेहऱ्यावर आहे आणि आतापर्यंत धमक्या देणाऱ्या, अणुबॉम्बची धमक्या देणारे हे सगळे खासदार सुद्धा आता
रडायला लागले. मनोबल पूर्णपणे तुटलेलं आहे पाकिस्तानचं आणि पाकिस्तानचा हा खासदार संसदेत रडला. याच्या आधी रडगाणं गात ते UN मध्ये गेलेले होते. सातत्यानं सांगत होते की आपली परिस्थिती नाही आहे, आपण हे करू शकत नाही आहे. आणि या सगळ्याच्या दरम्यान एक प्रचंड भीती आणि खौफ ज्याला आपण म्हणतो तो यांच्या चेहऱ्यावरती दिसतोय. दहशतीच्या माध्यमातून इतरांच्या जगभरात दहशत निर्माण करण्याचे मनसुबे रचणाऱ्यांच्या चेहऱ्यावर आज दहशत आहे आणि हा दहशतवादाविरोधातला सगळ्यात मोठा विजय म्हणायला हवा. कारण जे आका म्हणून फिरत होते दहशतवाद्यांचे मिमी म्हणणारे ते आज अंडरग्राऊंड झालेत. पाकिस्तानमध्ये सुद्धा ते सुरक्षित नाही आहेत हे त्यांना कळलेलं आहे. आणि पाकिस्तानचे खासदार जे खरं तर जनतेला एक प्रकारे ऊर्जा, उत्साह आणि आपल्याला लढायला हवं असं सांगायला पाहिजे तर रडतायत. खरं तर रडणं हे काही त्यांचं नवीन नाही आहे. याआधी सुद्धा ते कायम रडगाणे गात आलेले आहेत. एका बाजूला भारतीय रणगाडे तयार असताना यांचं रडगाणं सुरू आहे हे मात्र यातून दिसतंय. आणि दुसऱ्या बाजूला पाकिस्तानचा हा खासदार रडतोय. याचा अर्थ स्पष्ट आहे, पाकिस्तानची हवा टाईट झालेली आहे आणि पाकिस्तान आता इमोशनल ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतोय. इमोशनल कार्ड खेळण्याचा, विक्टिम कार्ड खेळण्याचा प्रयत्न करू शकतो. ऐकूयात हे खासदार काय म्हणतात. तर विलास, एकूणच असं म्हणता येईल की विक्टिम कार्ड तो ऑलरेडी नेहमीच प्ले करत आलाय. पण एकीकडे आपण व्यक्तिम आहोत, बिचारे आहोत असं दाखवायचं आणि दुसरीकडे कुरापती सुरूच ठेवायचा, बिचाऱ्या लोकांवर हल्ला करायचा, बिचाऱ्यांचे जीव घ्यायचे, निष्पाप लोकांचे बळी घ्यायचे आणि निरपराध लोकांचे आजवर हजारो लाखो जणांचे बळी घेतल्यानंतर सुद्धा पाकिस्तानला उपरती येत नाही. त्यांची रक्ताची तहान भागत नाहीये आणि सातत्यानं दहशतवादी घडवणं, दहशतवादी पाठवणं आणि त्यांच्या माध्यमातून हा सगळा मृत्यूचा खेळ खेळणं हे सुरू होतं. पण हे किती दिवस, कधीतरी या सगळ्याला थांबवायला हवं होतं. आज रडणाऱ्या या खासदाराने कधी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना, तिथल्या लष्कराला सांगितलं होतं का की दहशतीचा खेळ बंद करा? आज पहिल्याच दिवशी रडण्याची वेळ आली यांच्यावरती. 3 दिवसात गुडघे टेकणार आहेत हे सगळ्या जगाला माहिती आहे आज यांची परिस्थिती नेमकी काय. पण तरी सुद्धा इतकी आर्थिक वाईट परिस्थिती असताना सुद्धा जी युद्धाची खुमखुमी होती ती खुमखुमी मात्र कमी होताना दिसत नव्हती. बाबरीची वीट लावण्यापासून ते भारताला बेचिराग करू आणि अणुबॉम्ब टाकू इथपर्यंतच्या सगळ्या धमक्या या सातत्यानं पाकिस्तानच्या संसदेतून दिल्या जात होत्या. हे भारतानं बघितलंय, जगानं बघितलेलं आहे. आणि कुठलाही जबाबदार राष्ट्र जे आहे ते अशा प्रकारे अणुबॉम्बचं नाव सुद्धा घेऊ शकणार नाही, कारण अणुबॉम्ब आता सगळ्यांकडेच आहे. पण पाकिस्तान हा अतिशय बेजबाबदार आणि त्याचबरोबर अनप्रोफेशनल अशी त्यांची ही लष्करी तिथली व्यवस्था आहे आणि त्यामुळेच अशा प्रकारचं एस्केलेशन सुद्धा या निमित्तानं ते करतायत. जिथं धडा घ्यायला हवा तो धडा घेणं सोडा, पण उलट कुरापती करण्याचं काम पाकिस्तानकडून सुरू आहे. निश्चितच विलास, आणि त्याचाच आता परिणाम ते भोगतायत. कारण लाहोर सारखं जे ठिकाण जे हार्ट ऑफ पाकिस्तान मानलं जातं तिथपर्यंत घुसून भारतानं त्यांचीच रडार सिस्टीम ही उद्ध्वस्त केलेली आहे, कोलॅप्स केलेली आहे. त्यामुळं एक मोठा धडा शिकवलाय. पण त्यातून पाकिस्तान काय घेणार असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. कारण पाकिस्तान कुरापती कधीही थांबवत नाही, विक्टिम कार्ड खेळत असतो. गोल्ड मेडल लेके आई है एक्सरसाइज में कर, तो इसलिए जनाब स्पीकर ये बात वाजा कर देनी चाहिए, हमारी कौम यकजा है. मैं इन सब से कहूंगा कि मिल के चलो और अपने रब से रुजू करो. रब काबा, हम तेरे आगे दरख्वास्त करते हैं, इस मुल्क की हिफाजत फरमाना जो तूने हमें अता किया है, और ये नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की दुआओं का है. आपने कायदे आजम को इंग्लैंड में मुलाकात की, ख्वाब में आए और उनको कहा कि जाओ वापस और जाके पाकिस्तान का मामला हल करो. आप खान कलात को ख्वाब में आके ये हुक्म दिया कि तुमने पाकिस्तान की सरना ये मुल्क बन के रहेगा और तुमने तो ये ऐसा बड़ा मौजज़ा है कि अल्लाह पाक ने ये हमें अता किया है और अल्लाह पाक इस मुल्क की हिफाजत फरमाएंगे. दुनिया में जहां भी देखें शायद हमारी कमी है, हम मजबूर हैं, हम गुनाहगार हैं, लेकिन रब्बे काबा हम तेरे हबीब के उम्मती हैं. खुदा का वास्ता हमसे रहम का भला फरमा. आप चले जाएं, उधर फिलिस्तीन में चले जाएं, कश्मीर में चले जाएं, जहां भी जाएंगे मुसलमानों के साथ वो ऐसे रो रहा है जो हम सोच भी नहीं सकते हैं. तो तू हमें माफ कर दे, हम तेरे आगे
खरं तर विलास स्वतःचे जे कर्माचे भोग आहे तो पाकिस्तान भोगतोय आणि त्याच्यानंतर आता कशा पद्धतीनं रडगाणं सुरू आहे ते आपण बघितलेलं आहे पाकिस्तानचं. जर दहशतवादाला थारा दिला नसता, दहशतवाद्यांना सेफ हेवन पुरवलं नसतं तर कदाचित पाकिस्तानची ही अवस्था झाली नसती. मात्र स्वतः दहशतवाद्यांना ट्रेनिंगसाठी सगळं काही पुरवायचं आणि जी आम जनता आहे तिकडची त्यांच्यापेक्षा दहशतवाद्यांना जास्तीत जास्त मूलभूत सुविधा द्यायच्या, हे सगळं आपले जे काही एअर स्ट्राईक झालेलं आहे त्याच्यातून आलेल्या व्हिडिओमध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसतंय. आणि अशामध्ये आता दुसरीकडे रडगाणं गायचं, विक्टिम कार्ड प्ले करायचं, असं सगळं हे पाकिस्तानचं सुरू आहे. हे ढोंग आहे, ही नौटंकी आहे आणि याच्या आधी सुद्धा ती केलेली आहे, UN मध्ये केलेली आहे. पण आता मात्र भारतानं पाकिस्तानचा डाव हाणून पाडलेला आहे, जो पाकिस्तान नापाक इरादा करून भारतावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला होता तो परतवून लावलेला आहे. सही सलामत. अगदी बरोबर आहे विलास, हा हल्ला परतवून लावलाय. आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं की क्रोनॉलॉजी आपण लक्षात घेतली तर 22 तारखेला 22 एप्रिलला हल्ला झाला होता पहलगाममध्ये. जे निशस्त्र पर्यटक होते, इनोसंट पर्यटक होते, त्यांना या दहशतवाद्यांनी लक्ष्य केलं, त्यांचा धर्म विचारून त्यांना संपवलं. आणि ज्या महिला होत्या त्यांच्या समोरच त्यांच्या पतीची हत्या केलेली होती. त्याच्या 15 दिवसांचा कालावधी भारतानं दिलेला होता पाकिस्तानला, कारण जे दहशतवादी त्या ठिकाणी आलेले काश्मीरमध्ये पहलगाममध्ये ते पाकिस्तानमध्ये ट्रेन होऊन आलेले होते. त्याच्यामुळे पाकिस्तानमध्ये जिथे जिथे त्यांची ठिकाणं आहेत त्यांना नष्ट करा, त्यांच्यावर कारवाई करा असा अल्टिमेटम भारतानं दिलेला होता पाकिस्तानला. वारंवार याविषयी सांगितलं होतं, तरी सुद्धा पाकिस्ताननं कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. आणि त्याच्यानंतर जेव्हा आता भारतानं 6 आणि 7 तारखेच्या मध्यरात्री कारवाई केली 15 दिवसांनी पहलगाम हल्ल्यानंतर, त्यावेळेला मात्र पुन्हा एकदा पाकिस्ताननं एक प्रकारे आमच्यावर हल्ला झालेला आहे, आमचे जे काही कॉमन लोक आहेत ते मारले गेल्याचा इथं एक प्रकारे कांगावा करण्याचा प्रयत्न केला होता. पण जे मारले गेले होते ते दहशतवादी होते, दहशतवाद्यांना ट्रेनिंग देणारे लोक होते आणि दहशतवाद्यांचे जे कॅम्प होते ते उद्ध्वस्त केलेले होते. आणि त्याच्यानंतर सुद्धा पाकिस्तान शांत बसेल तो पाकिस्तान कसला, पाकिस्ताननं आपल्या कुरापती सुरूच ठेवल्या. आणि त्याचा परिणाम म्हणजे आता भारतानं हे दृश्य आपल्याकडे येत आहे ज्याच्यामध्ये पंजाबचा अमृतसरचा एरिया असेल किंवा जो सीमा भाग आहे भारताचा, त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं पाकिस्ताननं हवाई हल्ले करण्याचा प्रयत्न केलेला होता, आपले ड्रोन पाठवले होते. पण भारताची जी सुदर्शन सिस्टीम आहे त्या सुदर्शन सिस्टीमनं कशा पद्धतीनं पाकचे हे नापाक हल्ले परतवून लावलेले आहेत, हाणून पाडलेले आहेत.